की आता कोणाची नावं येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. कारण आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं. हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे. कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच मानतो. आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे. एक मिनिट. आता ह्याच्या पार्श्वभूमीवर एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते म्हणजे सांगितलं त्याच्यामध्ये आता ती फेक आहे की काय त्या वृत्तपत्रानं त्याचा विचार केला पाहिजे. एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आलेली आहे की मी असं बोललोय की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे संघटन प्रमुख म्हणून काम करणार होते, परंतु देवेंद्रजींनी त्यांना असं काही सांगितलं की शिवसेना ही आता मर्ज होणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्यावं. आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाला ते राजी झाली हे माझ्या तोंडात टाकलेलं आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं न बोललेलं प्रसारमाध्यमांना येणं, मला चौथ्या लोकशाहीतल्या स्तंभाचा नक्की आदर आहे, आम्हाला सगळ्यांनाच आहे. परंतु अशा पद्धतीनं जे घडलंच नाही, कारण मी सगळ्या पत्रकार परिषद या तुमच्या कॅमेऱ्यासमोर घेतलेल्या आहेत आणि माझी काल कुठेतरी पत्रकार परिषदेतून मी असं बोललो, हे सगळं जे आलेलं आहे हे फार चुकीचं आहे. हे माझ्या तोंडामध्ये घालून कदाचित माझ्याबद्दलची जी प्रतिमा शिंदे साहेबांच्या मनात आहे ती मलिन करण्याचा हा डाव आहे. मी संबंधित वृत्तपत्राच्या लोकांशी देखील बोललोय, त्यांनी देखील सांगितलं की याच्यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. तर हे तयार केलेलं आहे, आपण त्याला काय म्हणून एडिट तयार करून तयार केलेलं आहे. आणि या संदर्भात मी स्वतः तक्रार दाखल करणार आहे. पण अशा पद्धतीनं करणं म्हणजे हे कार्यकर्त्यांनी केलं असेल, माझ्या हितचिंतकांनी केलं असेल, आमच्या विरोधकांनी केलं असेल, शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी केलं असेल, तर ही फार राजकारणातली वाईट गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं करू नये ही देखील आमची सूचना आहे. पण मी या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाईच्या संदर्भामध्ये माझ्या लोकांशी देखील चर्चा केलेली आहे. कारण ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांचं बलय हा महाराष्ट्रामध्ये आहे ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवलेलं आहे, त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. वंदनीय बाळासाहेबांचा विचारांचा प्रामाणिकपणानं पुढे घेऊन जातोय. त्याच्यामुळे शिवसेना इकडं नेणं तिकडं नेणं ही कुठेही चर्चा झालेली नाही. आम्ही भविष्यामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं 60 जण आम्ही निवडून आलो तशाच पद्धतीनं भविष्यात आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत करतील आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच करतील. मराठी पूर्ण